नमस्कार. खूप दिवसानं तुमचं स्वागत आहे. एस के कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप टाइम झाला आहे ब्लॉग टाकला नाही आहे, थोडं काम होतं म्हणून. आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते. हे ना सकाळी मी भाजी बनवलेली, सोयाबीन आहे, कुकर सोयाबीन आहे. एवढे उरलेत, कोणीच खायला मागत नाही, तर याचे आपण टिक्के बनवूया. आता मी याला पहिले मिक्सरमध्ये आहे ना थोडंसं असं दरदरा वाटून घेते. हे बघा, असं थोडंसं जाड ठेवलं आहे, बारीक एकदम बारीक नाही केलं आहे, थोडंसं दरदरा आहे बघा. असं ते मी बटाटे उकळून घेतलेत मी. ते बटाटे किसून टाकूया आपण याच्यात. किसायची गरज नाही, ते बघा आपोआप नरम आहेत, हातानं पण मिक्स होऊन घ्या. हां, चुरून होऊ शकतं. हे बघा, आरामात चुरता येतं. मला वाटलं थोडंसं जाड राहील म्हणून मी असं ठेवलं, हातात येतात ना ते दाण्यासारखे. आता हे 3 बटाटे टाकले मी मीडियम साईजचे. आता आपण कोथिंबीर कापून टाकूया. कापून ठेवली नाही मी, धुवून ठेवली होती, मला नंतर कापणार, तर आता घाईनं म्हटलं चल आताच कापून टाकते. आता हे बारीक बारीक अशी कोथिंबीर कापून घेते. थोडासा कढीपत्ता टाकते, तो पण असंच कापून घेऊया. आता आपल्याला जे मसाला टाकायचा आहे, आता मी अर्धा टीस्पून धनबुक्की घेते, थोडंसं जिरं घालते, जिरं पावडर घालते, आपल्या हिशोबाने घ्यायचं. थोडीशी लाल मिरची घालते आणि चिमूटभर हळद घेते. हे आपण बारीक मिरची अशी कापून घेते. आता एक कांदा कापून घेतलाय, कांदा टाकूया आपण. आता हे मीठ घेते, कारण की सोयाबीनची भाजी म्हणजे मीठ आहे, तर आता हे वरचं आपण जे घेतले बटाटा कांदा आहे त्याच्या पुरता मीठ घालूया. आणि हा मी पावभाजी मसाला घेतला आहे, एव्हरेजचा आहे, थोडासा घालते. मिक्स करूया. आता याला बेसन पीठ लागलं तर टाकायचं, नाही तर नाही. मी बघते आता सुक्कं होतं की नाही. आता याला आपल्याला बेसन पीठ टाकायची काही गरज नाही, कारण की असं बरोबर गोल बनतोय, बाइंडिंग. हां, बाइंडिंग बनते. सॉरी, फ्लॉवर घेतले, कॉर्नफ्लॉवर घेतले. आता ह्याला आपण थोडंसं पाणी टाकून याची वरची आपण घिसरेली बनवूया. स्लरी जरा बोलताना माझं पण येऊन जातं. हे बघा, असं पातळ करून घेतले आणि ह्याच्यात आपण डीप करून तवामध्ये टाकणार. फक्त कोट करायचे. हां, आता जसे छोटे मोठे पाहिजे त्या हिशोबानं बनवून घ्या. आता सगळे आपण असे गोल गोल टिक्की करून घेऊया. आणि तुम्ही असे लांब पण बनवू शकता, गोल बनवू शकता, जसं तुमच्या हिशोबाने. तुमच्याकडे सासा असेल ना, दिलचा सासा पण बनवू शकता. दिलचा सासा माझ्याकडे नाही आहे, मी हाताने असं बनवते. आता हे कालवून आपण, हे बघा खाली असं बसून जातं येते, त्याला आपण मिक्स करूया आणि मग बाइंडिंग करूया, कोट करूया असं.
आता आपण पलटी करूया. हे बघा मस्त असं क्रिस्पी झालं आहे छान. शालो फ्राय डीप फ्राय पण करू शकता, पण तुम्हाला बेसन पीठ नाही तर कॉर्नफ्लॉवर टाकावं लागणार, तर शालो फ्राय होऊन जाणार. हे डीप फ्राय. आपली टिक्की तयार झाली आहे, आता काढून घेऊया. ते बाकीचे असे डिप करून आणि परत तळून घेऊ. हे बघा आपले टिक्की तयार झाली. सोयाबीन बटाटा सोयाबीनचे टिक्के तयार झालेत. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईबर करायचं आणि कमेंटमध्ये सांगा मला कसे बनवले तुम्ही. सोयाबीन आहे तो थोडंसं नरम राहणार. जर तुम्हाला कडक पाहिजे तर बेसन पीठ टाकून तुम्ही कडक बनवू शकता, पण मला बेसन पीठ नको पाहिजे होतं म्हणून मी फक्त सोयाबीन आणि हे टाकलं आहे बटाटा, बस दोघांचं, म्हणून थोडेसे नरम राहणार. पण ह्याची जी वरची पारी आहे ना कडक आहे. हां, असे छान असं बनलं आहे. आता आपण लावून खाऊ शकतो. हे बघा, घ्या तुम्ही पण खा आणि कमेंटमध्ये सांगा.